आणि आता बातमी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मिलोनींची। मिलोनी भारतीय नेटिझन्सच्या लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत, हे वेगळं सांगायला नकोच। मिलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झालीच की सोशल मीडियावरती मीम्सचा अक्षरशः पाऊस पडतो। 15 जानेवारीला मिलोनींचा वाढदिवस असतो। यावर्षी इटलीच्या पंतप्रधान वाढदिवसाच्या दिवशी जॉर्जिया मिलोनी अबुधाबीमध्ये एनर्जी परिषदेला होता आणि तिथेच त्यांचा वाढदिवसही साजरा झालाय। कसा झाला वाढदिवस साजरा पाहूयात या रिपोर्टमधून। गुडघ्यावर बसलेले हे आहेत अल्बानियाचे पंतप्रधान इदी रामा आणि त्यांनी ज्यांच्यासाठी गुडघे टेकलेत ते आहेत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मिलोनी। अबुधाबीत सध्या वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट सुरू आहे आणि तिथेच 15 जानेवारीला इटलीच्या पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा झाला। यावेळी उपस्थितांनी इटालियन भाषेत वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक गाणंही गायलं। वाढदिवसाच्या या सेलिब्रेशनची ही दृश्य अल्बानियाचे पंतप्रधान इदी रामा यांनी जॉर्जिया मिलोनींना गुडघ्यावर बसून वाढदिवसाचं गिफ्ट दिलं आणि सोशल मीडियावर तो व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय। यावेळी इदी रामांनी इटलीच्या पंतप्रधानांना एक खास स्कार्फही भेट दिला। हा स्कार्फ अल्बानियामध्ये स्थायिक झालेल्या एका इटालियन डिझायनरनं तयार केलाय। स्कार्फमधून दोन्ही देशांमधील घट्ट सांस्कृतिक संबंधांची झलक दाखवण्याचा प्रयत्न होता। युरोपचा नकाशा पाहिला तर अल्बानिया आणि इटली या दोन्ही देशांमध्ये एक छोटासा समुद्राचा भाग आहे। त्यामुळे दोन्ही देशांचे संबंध सख्या शेजाऱ्यांसारखेच कधी कडू तर कधी गोड राहिलेत। मिलोनी या इटलीतील उजव्या विचारांच्या पक्षाच्या नेत्या आहेत, तर इदी रामा अल्बानियातल्या समाजवादी पक्षाचे नेते। परस्पर विरोधी विचारसरणीचे असले तरीही दोघांचे संबंध मात्र मैत्रीचेच राहिलेत। गेल्या वर्षी इटलीत आलेल्या काही शरणार्थींना अल्बानियात आश्रय देण्याची विनंती मिलोनींनी इदी रामांना केली होती। ही विनंती इदी रामांनी मान्य केली। तुर्तास कराराची अंमलबजावणी नसली तरीही या निमित्तानं रामा आणि मिलोनींची मैत्री अधोरेखित होते। जॉर्जिया मिलोनींचा वाढदिवस अबुधाबीत अल्बानियाच्या पंतप्रधानांनी शब्दशः गुडघ्यावर येऊन साजरा केला। शिवाय सौदी अरेबिया, इटली आणि अल्बानिया यांच्या अपारंपरिक ऊर्जेचं समुद्राखालून वहन करण्यासाठी नवी केबल टाकण्याच्या करारावरही स्वाक्षऱ्या झाल्या। शिवाय पंतप्रधान मिलोनींच्या फॅन्ससाठी हा व्हिडिओ म्हणजे एक पर्वणी ठरला, तो वेगळाच। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।